मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी जाऊया की ज्या ठिकाणी सर्वांचं बालपण गेलेलं आहे आणि आनंदी क्षण ज्या ठिकाणानं दिलंय अशी आपली सर्वांची जिल्हा परिषद शाळा. हे पाहिल्यानंतर आपल्याला आठवत असेल जुना दरवाजे आणि त्या पद्धतीने, परंतु याच्यामध्ये थोडीफार सुधारणा झालेली आहे. आणि हा परिसर असा वरांडा पाहिल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला आठवत असेल, एक घंटा इथं लावलेली असायची आणि त्या घंटेच्या त्याच्यावर शाळा भरली आणि सुटली याचा प्रकार व्हायचा. त्याच्यावरच सर्व काही अवलंबून अशा या आनंदी ठिकाणाला आपण आज भेट देणार आहोत. हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला आठवत असेल की या शाळेमध्ये आपण आपलं बालपण घालवलेलं आहे आणि या शाळेच्या ज्ञानमंदिरानं आपल्याला मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्यासाठी भरपूर कष्ट घेतलेले आहे या ठिकाणानं. आणि हे ठिकाणच आपल्याला भविष्याचा वेध घेणारं हे ठिकाण आज हे अशा पद्धतीने जुना आणि नवीन असा संगम आपल्याला पाहायला भेटत आहे. हे पाहिलं आपण जुना परिसर जे की चिऱ्याने बांधलेला असा हा वरांडा आणि परिसर. त्यानंतर भविष्यात याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असेल असा हा परिसर पुन्हा आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या विविध फंडाच्या माध्यमातून हे वेगवेगळे उपक्रम राबवलेत आणि त्या माध्यमातून ही शाळा भरभराट ह्या पद्धतीने नवीन बिल्डिंग बांधलेल्या आहेत. आणि हा दाखवण्याचा मूळ हेतू म्हणजे की आपण प्रत्येकाला या गोष्टी पाहिल्यानंतर लहानपणाची थोडीशी आठवण येणार आहे आणि लहानपणातले घालवलेले दिवस आपल्याला आठवले जाणार. हे अशीच एक जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि ज्या शाळेने अनेक विद्यार्थी घडवलेत, अनेक विद्यार्थी घडवलेत तर घडवलेच, परंतु ते यशस्वीसुद्धा करून दाखवलेत. अशी ही जिल्हा परिषदेची आदर्श प्राथमिक शाळा कोथळा या माध्यमातून अनेक खेळाडू या शाळेनं आपल्याला महाराष्ट्राला दिलेले आहेत. आट्यापाट्या असेल, रग्बी असेल किंवा कबड्डीच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरले खेळाडू या शाळेनं घडवले. अशी ही जिल्हा परिषदची आदर्श प्राथमिक शाळा आणि त्या माध्यमातून हा परिसर पाहिल्यानंतर आपल्यालाही आपल्या आठवणी येत असतात. तर आज ही जिल्हा परिषद शाळा एका वेगळ्याच वळणावर आहे. कारण की पटसंख्येच्या माध्यमातून आज शिक्षकांची पदं उडत आहेत आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये पटसंख्या कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ही अडचण होत आहे. तरी ही पटसंख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम तर जिल्हा परिषद राबवत आहे. परंतु आपल्या माध्यमाला सुद्धा आपल्याला सुद्धा या माध्यमातून विनंती आहे की आपणही सर्वांनी मिळून या शाळेला गतवैभव उपलब्ध करून देण्यासाठी आपणही सहकार्य करावं आणि ह्या शाळेचा यशाचा आलेख आहे तहाच उंचावत ठेवावा हीच का इच्छा आहे. आणि या माध्यमातून आज आपण आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्व मिळूया आणि एकत्र येऊन माझी शाळा आपली शाळा या उपक्रमाच्या माध्यमातून या शाळेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करूया. सोशल माध्यम मीडियाच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या चांगल्या बातम्या आपण या शाळेच्या देऊया आणि त्या माध्यमातून एक प्रकारे शाळेला मदत करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.